नवी नवरी घरात आली ना, नवी नवरी कशी राजूक बोलते, एव्हा तेव्हा केव्हा, कुडाई टिंब देते, कुडाई टिंब देते, एव्हा तेव्हा केव्हा. तिला म्हणलं शेरिंग टाक, उकिरडा कुठे असतो, उकिरडा काय बाथरूम मध्ये असतो का? आणि एक पोरग झाल्या ओळखूच येत नाही आपल्या गावची जे का काय, की असं कोणीकडं तो पदर कोणीकडं आय 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 आय, आपल्याला वाटतं डबल आमुष आली काय ना. आणि नवी नवरी घरात आली ना, माहिती म्हणलं हिरव्या बांगड्या बिंगड्या, लिपस्टिक बिस्टिक मस्त पैकी, साडी बिडी घेतल्या फटी चमकी, याला कलर इथं लांबे, आणि येईन त्याच्या पाया पडत, येईन त्याच्या पाया पडत, कोणला पाणी शा. आता ती दाखवती नवीन 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 मालकरी रस्त्यानं असं चालतो. पण सप्त्यात सुद्धा काही रंगेल मंडळी काल्यापुरताच गाण लावी ती, काला झाल्यावर माळ काढून टाकी बंद. आणि ती सुना आली ना, मग ती सासू बोली, माझ्या पाप्याचं कसं आहे हो बर का, उशिरा झालं पण काम ना, जाऊ मारून. मी आता म्हणलं पप्पा देवाला सोडायची पाळी येते का काय, पण कसं का होईना झालं, पण उशिरा मिळाली बर का, पण वस्तू लय खास आहे. काय काय खास, खास काय वस्तू लय खास मिळाली बाई. कपडे पाहती, धुणं पाहती, सगळं पाहती. पहिल्या आठवड्यात बर का हे, एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याला येसन घातली. आता विचारलं कस काय, काय सांगू बाई, मला स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं मा पप्पा एवढा बदल. पण धुणं धुवाला संगत, भांडे घासाय संगत, कापूस याचा संगत, काय माया पप्प्याचं खरं नाही राहिलं बाई. आता एवढं तर बायको गाई पुढे उभी केली तरच पप्प्याला गायचं दूध निघत नाही, तर दूधही पप्प्याला निघत नाही. त्या पोरीला नक्की माया पप्प्याला काहीतरी असं म्हणणाऱ्या माया पुढे बसल्या. आता अंजीनं भावाची केली तिची ताशी झिरली. कुठं आलता गेलं बॉम्बल भावाची केली, तिचा झाला कार्यक्रम. ती 1.5 महिना अगोदरीची रे, यंदा प्रस्थान कवाय प्रस्थान. यंदा नाही, यंदा दिंडी बुडवायची. हा बायको मिळत नाही पोरांनो. आता ज्यांचे लग्न राहिले, तुम्ही राहिलेच जवळजवळ, तुम्ही आता असेच दिवस काढायचे. कोणता तरी फोटो ठेवायचा, रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसला. रोज देवाशी बोलायचं, बोला. आणि आता काय बोलायचं आहे का, देवा ए देवा, बारीक आहे का, ए देवा, देवाला काय घाबरायचं. आपण बोलतोय, जनाबाईनं शिवाय दिल्या, मीराबाईनं शिवाय दिल्या, आमच्या जिजाबाईनं सुद्धा शिवाय दिल्या, सखूबाईनं. आपण शिवाय देणार आहे का देवा, लाडात घ्यायचं देवाला. देवाला सांग, देवा ए देवा, शिबरीची बोरं खातो हो, विदूर काकाच्या कन्या खातो हो, सुंदरम्याची पोळी खातो हो. काय देवा, एका बाईला दळू लागायला गेला, त्याची गोधडी घेऊन आला. एका बाईचं बाळंतपण करायला गेला, ज्ञानोबाला भिंत उडू लागायला गेला, अर्जुनाला घोडे धुवायला गेला, सज्जना कसाला मास शिकू लागायला गेला, गोरोबा काकाला मडके घडू लागायला गेला, कबीराला सेले विणू लागायला गेला. मी एवढ्यांची कामं करतो ना, मग एकदा माझ्या हृदयात ये ना. मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारे. हे गाणं नाहीये सातवीला, हरी धरला पंढरीचा, ये ना माझ्या हृदयात. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है
हमको तुझको बना दिया गया हमारी। आणि जर तू माझ्या हृदयात आला, मोबाईल आला, दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे तो मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। पण कधी जो वादा किया हो निभाना पडेगा। कोणता वादा हे चिदान, पण कधी हमने और जीने साहस होती अगर तुम न होते। अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती, अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता, अगर छत्रपति न होते तो महाराष्ट्र में स्वराज, अगर नगर नारायण न होते तर यही सत्ता ही नाही। चुंबिता आणि फुल न तुरंबिता, त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे, त्या वांज झाडाचं नाव संसार आहे। आता उलट फिरलो, लिंबुणी परमार्थ, लिंबुणी परमार्थ, लिंब याला बॉम्बल संसार। आणि आता वांज झाड कोणते? वांज। आणि तुम्ही मी कोणत्या झाडाला पाणी घालतोय? वांज। आता पाणी घालणारा जरी मेला फळच येणार नाही। झाडच कसं आहे? पटापटा बोला, झाडच कसं आहे? मग वांज झाडाला पाणी घालून घालणारा जरी मेला फळ येणारच नाही ना, झाडच वांज आहे, वांज झाड आहे। आणि तुमचा माझा तणका त्यालाच पाणी घालायचा झालाय। मान कुरू कुरू जमीन वाढव, आकडे टाकू टाकू मोटरी चालव, पाणी मारू मारू कापूस शिक, 9:30 झाला तवा दिला नाही, वाढल वाढल वाढणार। आता झोपाय जागा न राहिली, कापूस झोपतोय, आणि आता कापूस 8च्या पुढे चढा ना। गेल्या वर्षी 7.5 सोयाबीन झाली, दिली नाही, वर्ष दोन थुली 5.5 दिली। अरे संसार ते झाडच कसं आहे? वांज। आणि वांज झाडाला पाणी। संसार म्हणजे काय? पराक्रम नाही, बायको करणे, मुलं होणे, काय पराक्रम आहे? काय बावळत काही लोक म्हणतात झालं बा त्याला पोरग, आता बायको गेलो काय होईल? काय सांगायची गोष्ट आहे? झालं बा त्याला पोर, आता काय म्हणतो लागलं बाई येईल पाणी, आता खाल्ल्यावर काय लागलं? पाणीच लागलं, हे काय सांगायचं? काय माणसं म्हणते झालं बाबा त्याला पोर, आता यानं बायको गेलो का शेजारच्याला पोर होईल? अरे हे काय पराक्रम आहे का? गाडी घेणं, बंगले बांधणं, बायको करणं हा पराक्रम नाही, नरदेहात येऊन माळकरी होणं पराक्रम आहे। त्यातल्या त्यात वैष्णव होणं पराक्रम आहे, त्यातल्या त्यात वारकरी होणं पराक्रम आहे, आणि त्यातल्या त्यात शरीर देवासाठी घालवणं पराक्रम आहे। संसार तर कोणी करेल, त्यात काय एवढं विशेष आहे? काय संसार म्हणजे काय? काय लोक नुसते म्हणते जग सुधारलंय, सुधरू द्या, अजून लोक तोंडाने जेवतात। मग तुला श्रीमंत आहे, जागा बदलो, त्याकडे लय पैसा आहे ना, मग इकडून खाय ना। जग सुधारले काय? गाजर सुधारले, फक्त चपातीला पोळी म्हणते, बाकी काय? 4 माणसं आहेत ना मारा, नीट ऐका, करंट लागला ना ते झाडच कसं आहे? वांज। आणि त्या वांज झाडाला आपण पाणी घालतोय, पाणी। आता त्या झाडाला खाली काय वाढतील? बोला जा। अरे पाणी घातल्यावर झाडाला खाली काय वाढतील? मुळ्या। मग वांज नावाचं झाड आहे आणि त्याला अज्ञान नावाची मुळी आहे, आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत? अज्ञानात। काय कळत आहे आपल्याला? त्या आणि त्या मुळीला 4 खोड आहेत, मी, तू, तुझं। त्या बाबळीपासून या बाबळी पोत
इकडली अख्खी इकीन, तुझी जिरीन, तुझी जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा म्हणा. प्रियसीचं लग्न जमलं, तू माझी नाही ना. कुणाचीच नाही. आणि कुठेही जरी गेली ना, तुझा संसार सुखी होणार नाही. तिचं ऑपरेशन झालं, तू जळतो का तिच्या? अरे अज्ञानाची मुळे, एक एक मुळे आहे का. वांस नावाचं झाड आहे, झाड पुढे करून देतो. म्हणजे माझा शब्द चाललाय शेवटचा अभंग का. झाड वांस आहे, त्याला खाली काय वाढली, मुळी. आणि अज्ञानाची मुळी आहे. काही कोणाचं नाही, कोणाला काही घेणं नाही. लोक कोणाला मानित नाही, लोकांना कोणाचं काही घेणं नाही. लोक फक्त तात्पुरते, संपला विषय. उद्या काला झाला, शिवाजी महाराज गडावर गेले, पाहू एकादशीला भेट घेऊ. लोकांना काय घेणं नाही. लोक फक्त सीझन पुरतं वापरून घेत्या आणि सोडून देत्या. खरंय का खोटंय? काय खरंय? हे तिकडे नका लक्ष देऊ. जागेचा प्रॉब्लेम आहे. जो 12-13 एकर रान असेल, 20 ते भरून गेलं ना. विठाल झाड वांच आहे, लागला करंट. झाड वांच आहे. राहू दे तिकडे. नका, ते काय होतं, नको त्याला मार्केट दिलं का ते फुगत. असं कधी त्याला किंमत द्यायची नव्हती. आपण डोंगर बसत. दारुड्या माणसाला कधीच समजून सांगायचं नाही, कधी नुसता रिपीट करायचा. तो जेवढा हाणता येईल तेवढा हाणायचा. कारण दारू पिणारी जी माणसं असतात, ही शहाण्याचा आप घेण्यासाठीच पियत असतात. दारुड्या माणसाला सगळं आठवतं, तो फक्त चांगल्या माणसाची इज्जत घालवण्यासाठी नाटक करतो. जितका रिपीट करता येईल तितका करायचा. तो पुन्हा आपली गाठ घेत नाही. भाऊ मग बाकीचे नाही म्हणायचं, तो पेल 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 आणलाच पाहिजे. तो पेत नाही, तो पेतो पण मागचं उकरून काढतो. तुम्ही कधी नाही म्हणायचं चोर सोडायचा, सोडून द्यायला होते, पण दारुड्या सोडायचा नाही. जेवढं हाणता येईल तेवढं हाणायचं. कारण दारू पिणारी माणसं शहाण्याची इज्जत घालवण्यासाठी पित असतात. त्याला माहितीये दारूच्या नावाखाली आपल्याला सोडित्यात, पण नाही इंद्रिकरला घोडा लावला ना, म्हणून दारुड्या रिपीट करायचा असतो, कधी सोडायचा नसतो. आता काय नाही करणार ते. विठाल चला. आता लिंक लागली अभंगाची, म्हणजे सोपं झालं. झाड कोणतं? वान. फिट बसलं काम. त्या झाडाला मुळी कोणती? अज्ञान. आणि अज्ञान नावाची मुळी वाढली का खाली काय येईल ते पोरांनो? खाली गेल्या मुळ्या. मुळाचे 2 प्रकार, स्वतमूळ तंतुमय मूळ. तू किती नवीचं कोण येतं? नवीला येतो. फुल पाहिलं का? तू फुल कशाचं नाही, बरोबर. गुलाबाचं नवीला सुरू होत, 10वीला त्याच्या पाकळ्या काढायच्या आणि 12वीला देठच गळून जात. फुल पाहिला तू? 9वीला आहे तू. शिमी का मराठी? शिमी मराठी मीडियम नाही का? फुलाचे 4 भाग कोणते? 5वी ते 10वी. सरळ बसा एकदा. पोरपुरी आणि पटकन उत्तर द्या. फुलाला 4 भाग आहेत. नीट ऐका. निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग 8वी 9वीच्या पोरांना प्रश्न विचारतो. फुलाच्या पकडीवर बोट फिरवल्यास बोटाला टिंब टिंब चिकटतात. परत कान ऐका. आणि फुलाला 4 भाग आहेत. निदलपुंज, दलपुंज, जायांग. तू कितीला रे? तू 8वी. बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात. तू
तू विचार मला बाप कोणला म्हणतात. काय म्हणतात रे बरे बापाच्या बायकोला काय म्हणले? काय म्हणतात रे बापाच्या बायकोला काय म्हणले? काय आई तू कितीला रे? सातवी सेमी का मराठी? मराठी मीडियम आहे का? बर्फाचा गोळा स्थायू द्रव वायू द्रव होऊन दे स्थायू नाही तर द्रव. ऐका फुलाला 4 भाग आहेत. निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग घुसायचं बरं का आपल्याला. आता त्या झाडाला खाली काय गेल्या? मुळ्या. वा फिट बसलं कीर्तन. मुळे डावीला कोण येतं? दहावीला का तू परीक्षा दिली की 10वीची? हेब्र्या 9वीला का? सेमी का मराठी? मराठी मीडियम का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. एका पहिल्या प्रकरणात शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत. त्या शास्त्रज्ञाचं नाव काय? 10वीला केपलर आहे, 9वीला न्यूटन आहे. आणि तू 10वीचं सांगितलं कस काय? 10वीला कोण आहे इथं? तू 10वीला गे बऱ्या सीमे आत्ता गेला का? परीक्षा दिली की तू? परीक्षा दिली की 10वीची? परीक्षा दिली ना? दिली ना? सीमेला का मराठीला? मराठी मीडियम. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे. त्याचं नाव केपलर आहे. पण प्रकरण नंबर 3 मध्ये एक नियम आहे. नियम मी सांगतो, नाव तर सांगायचं. 8 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडले असतात. पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्यासारखे असतात. याला कोणाचा नियम म्हणतात? 10वीला पोरी कोण आहे? घेतले दाखले काढून द्यायला. काय म्हणतात? न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे. कोणी सांगितलं? तू कितीला आहे? 10वीला का? 3 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडले असता. पहिल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांचा सरासरी इतका असतो. हा नियम कोणाचा आहे? डोबे रायनरचा. मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म त्याच्या अणुअंकाचे फल आहे. हा नियम कोणाचा आहे? पुरी 10वीवाल्या. अरे हा नियम मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा आहे आणि मेंडेलिव्हच्या दीर्घ आवर्त सारणीचा नियम असा आहे. मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या वृत्ती फल आहे. मुळाच्या खाली काय गेल्या? मुळ्या. मग पटापटा बोला. वर येईल ते. खाली गेल्या मुळ्या, वर आलं खोड. खाली गेल्या मुळ्या, वर आलं खोड. मायका आता झाड कसं आहे? वांस. करेक्ट. त्याला अज्ञान नावाची मुळी आहे आणि त्याला अंकार नावाचं खोड आहे. या झाड तयार करून आता अज्ञान नावाची वेळ. तुम्ही मी सगळे अज्ञान आहे. कोणाला काही कळत नाही. फक्त दाखवतात लोकांना. लोक काय कळत नाही लोकांना. झाड कोणतं आहे? वांस. मुळी कोणती आहे? अज्ञान. आणि त्याला खोड कोणतं आहे? अंकार. झाड तयार करून देतो एका मिनिटात. झाड बऱ्या झाड कसं आहे? वांस. त्याला मुळी कशी आहे? अज्ञान. त्याला खोड कसं आहे? अंकार. आणि अंकाराच्या वर खोडाच्या वर काय येतील? फांद्या. करेक्ट. मग झाडाला 6 फांद्या आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अंकार. पुरावा 3रा अध्याय. पाणी नाही बुडवतात, अग्नी नाही जाळतात, दोरे नाही बांधतात, शस्त्र नाही कापतात. त्यांचं नाव काय? फांद्या. आता या झाडाला फांद्या किती? मग झाड कोणतं? आता फटाफटा सांगा. झाड, वांस, मुळी, अंक, खोड. त्याला फांद्या किती? 6 फांद्या. मग आता ह्या फांद्यांना तोडायचं तर हा प्रश्न ज्ञानोबारायला विचारू. झाड अगोदर हाणावं का मुळ्या? शेंड्या अगोदर हाणावी का मुळ्या? शेंडा अगोदर हाणायचा का मुळ्या? मुळ्या. करेक्ट. पुरावा 2रा अध्याय. वरी वरी पालवी खुडीचे, मुळी उदक घालीचे. ज्ञानोबा म्हणजे वरवर शेंडे हाणायचे आणि मूळ हाणायचं हे जमणार नाही. अगोदर मूळ हाणा. मग मूळ कोणतं ऐका.
अज्ञानाची मुळी तोडा, अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा, विकाराच्या फांद्या डहाळा आणि चमड्याच्या शरीरातच मोक्ष मिळवून घ्या. ज्यांनी घेतला त्यांना नगद नारायण म्हणतात. आणि घेतला त्यासाठी अभंग आहे आणि त्यासाठी शेवटचं कीर्तन मागणी पर पाहिजे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. एनी डाऊट? एनी डाऊट? नो? पर सेकंड वी स्टार्ट. अभंगातला दुसरा मुद्दा. आज हे गाव कसं आहे? पवित्र या माती संत जन्माला आले. मग या मातीची महत्वी वासनाचं ही माती साधूची जन्मभूमी आहे. पहिलं कौतुक ह्या परिसराचं करावं का त्यांनी 71वा सप्ताह केला. त्यातल्या त्यात ज्या मातीत व्हायला पाहिजे त्या मातीने घेतला. आणि पहिलं कौतुक या परिसरातल्या ग्रामस्थांचं करावं. दुसरं कौतुक पंक्तीला अन्नदान घालणाऱ्यांचं करावं. तिसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं करावं. तुम्ही म्हणाल पंक्तीला येणाऱ्यांचं का करावं? बसणाऱ्या लोकांना पाया पडून सांगतो, सप्त्याला कधीच जेवायला लागायचं नाही. जेवावंच. मी सांगतोय पण अर्धी भाकर का होईना पण खावीच, कारण ते नामचिंतनातलं जेवण आहे. लग्नाला पैसे ताटाला लावले तरी जेवू नये. लग्नात जेवण आहे कधी कधीच नाही. नाही लग्नातलं जेवण हे टक्केवारीचं असतं. 13% पतसंस्था काढायच्या आणि स्वतःची लाल करायला गुलाबजांबू घालायचे याच्यात. आणि ते गुलाबजांबू वरडानं खाले का शुगर वाढलीच. लग्नाला जेवायचं नाही. ही जागा आहे ना, ही जागा आज पवित्र झाली. काय अन्नदान आहे महाराज तुमच्या सप्त्यांमध्ये.
अक्कल बंद होईल एखाद्यानं पाहिलं, दरवाजा लावून जेवणार नाही. पंक्ती जर पाहिलं ना, तो घरीच भेटून देईल तू यायला. हा हा महाराज एवढा सप्ताह पाहिलं, नगद नारायण आशीर्वाद देतील आणि शिवाजी महाराजांची तुमच्यावर सगळ्यांना कृपा होईल. हा एक महात्मा देवाने पाठवलेला माणूस आहे. आणि आता असे साधू थोडे राहिले, आमच्यासारखे भामटे लय झाले. शिवाजी महाराजांसारखे माणसं फार थोडे राहिले महाराज. नाही तर आता काय, आता साधून काय झाकली 1.25 लाखाची. आमच्यासारखा बोलला का त्याच्या गेम. मला नाही निघत कळ. मी शिव्या खानाच जन्माला येईल आयुष्यात. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही. रोज उठून माझ्या भोवती लफडची नवच. आज असं बोलला, उद्या तसं बोलला. पण मी ठरलेले अख्ख्यांचे घोडे खायचे, पण खरंच बोलायचं. जाऊ दे, आपल्या राहिले 1-2 वर्ष. काय राहिलं आपलं अजून? या खडपूरच्या सप्ताहात राहतो न राहत, याची काय गॅरंटी राहील का नाही? बरोबर आहे. तुका माहिती पुण्यतिथी घालायचं विचारा ते काय पुढच्या सप्त्याला माहिती पुण्यतिथी घालतो काय. 80% पोरी इंद्रिकडला शिव्या देत्या. आम्ही प्रेम करू नाही तर लफड करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है, इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, उपटाओ. प्यार क्या होता है तो चिंगला निवडता है, चिवडो. प्यार क्या का. एक वाक्य सांगतोय, नगरदार सत्य सांगतो मी तुम्हाला. माझी एक इच्छा आहे, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. तर मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाय मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. जाऊ द्या महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपल्या आठवण येईल. नगद नारायण महाराजांना एक ओवी आहे 7व्या अध्यायात, काही एखाद्याची वैकुंठाला. फार दुर्मिळ महात्मे आहेत महाराज. आणि त्या महात्म्यांच्या आशीर्वादानं. आणि 4थं कौतुक, एवढ्या मोठ्या समाजाला वाढणाऱ्या पंक्तीचं, वाढणाऱ्या पोरांचं करावं. आणि हे सत्य सगळे पोरांमुळेच होत्या. कमिट्या फिरमिट्या काही करती नाही. एवढं नियोजन, एवढ्या पंक्ती वाढायचं काम. 100 लोकांचा साखरपुडा ठेवला तर वाडे विकत आणावं लागतात. इथं 10,000 लोक रोज जेवतात. वाढायला पोर आहेत. कमिटी काय फक्त माईक हातात घेऊन, तिथं बुंदी नाही, टोकरी घे, वाढ जरा वाढ, शांतपणा सांगतो. हे पोरच करतात. आणि कधी ध्यानात ठेवायचं, पोरांशिवाय एवढे मोठे कार्यक्रम होऊ शकत नाही. पोरांचं कौतुकच केलं पाहिजे. आणि सप्त्यांमध्ये पोरांचं कौतुकच केलं पाहिजे. कोणी करीत नाही. हे कमिटी मिळते काय फक्त. अहो, इतके वाईट दिवस आले सध्या. कीर्तनकारानं तारीख घेणाऱ्याचं नाव घेतलं जर नाही तर जाताना 4-5 हजाराला फटका बसतो. इतके वाईट दिवस. त्याला विचारलं का आपलं नाव घेतलं म्हणजे गेला उडत तो बाबा. फक्त कलियुगात असं झालंय, माझी लाल करा. माझ्या पैशाचा गुलाल घ्या, मला सोळा, माझीच लाल करा, माझीच लाल करा. पण आमच्याकडे ओवे आहेत, त्याला चातुर्य लपवी, महत्व हरपी. आमच्याकडे ते, माझ्याकडे स्तुती चालत नाही. नाही ते आपल्याकडे नाही जमत. अजिबातच नाही. हाय ते सत्य. महाराजांचं प्रमाण पाहते, भले येऊ राग येते. आपल्या बोलण्याचा राग आला काय, फक्त एक सप्ताह आपल्याला बोलावणार नाही. काय त्याच्या वाचून आपलं अडलं नाही. पण सत्य ऐकलंच पाहिजे. पहिलं कौतुक या तरुणांचं करावं, सप्ताह कमिटीचं करावं. सगळ्या मंडळीला धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं.
अभंग कोणाचा एक का घेतला दोन, आणि आता अभंगाला सुरुवात. पहिली गोष्ट, शिवाजी महाराजांनी परिसर स्टेजवर आमचे नामदेव महाराज, जोगदन भाऊ, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद. फक्त आपण नगर नारायण महाराजांकडे एकच मागू, ज्या बिचाऱ्यांनी ह्या जागेत सत्ता केला 20 एकर राण्यामध्ये, त्या शेतकऱ्याला फक्त सुखी आणि समृद्धी होऊ दे एवढीच आपण करा. आपण फक्त एवढं सांगू, अरे आमचा संकटात पाऊस पडत नव्हता म्हणून दुष्काळात गेला, लई पडल्यामुळे अतिवृष्टीत गेला, आणि कधी पडायला लागल्यामुळे अवकाळ्यात गेला. आमच्या माणसानं उतरायचं कवा? खरीप गेला पाण्यात, रब्बी गेला पाण्यात, आणि काल वगैरेपासून परत पावसाळा सुरू झाला. आता तुम्हाला पाऊस झाला नाही म्हणजे ही नगर नारायणांची कृपा आहे. नाही तर तुम्ही वाचेल दिसता, नाही झाला तुम्हाला, वाचले तुम्ही. हा, बाकीचा गेम झाला 2-3. आणि नगर नारायणला आपण एवढंच मागू का सगळ्या परिसरातल्या लोकांना सुखी ठेव, आणि आता देवाकडे मागायचं. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला, तुम्हाला देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण समजा झाली, देवी तुम्हाला म्हणली बोल भक्तीबाई बोल, आता देवी बोला ती बरं का तुमच्याशी, आता इंद्रिकर नाही, आता देवी बोल भक्तीबाई बोल. 4 गुरुवार तो निरंकार केले, पण एकही गुरुवार तू पप्याच्या बापाच्या पाया पडली नाही. तू महान पतिव्रत आहे असं देवी म्हणली, आणि देवी तुम्हाला म्हणली बोल भक्तीबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि बोला, तुम्हाला देवी म्हणली 3 गोष्टी विचारल्या तुम्हाला, तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं? पटकन बोला, मी नेऊन घालणार, पटकन बोला. स्वर्गाला जायचं का वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं? स्वर्गाला, वैकुंठाला. वैकुंठाला जायला तप करावं लागतं, पुराला गाथा वैकुंठी जावया तपाय सायास करणे लागे जीवा नाश भाऊ. तुमच्याच्यानं तप होणार नाही, तुम्ही वैकुंठाला जात नाही. बोला, स्वर्गाला जायचं? स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं, आणि पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागतं. पापात्मक बापा नरका जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य, आणि मग त्या पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उती उतरे. तुम्ही पुण्य केलं तरी ते संपल्यावर खाली यावं लागतं, तुम्ही स्वर्गाला जाऊ शकत नाही. बोला पटकन, तुम्हाला नरकाला जायचं, नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पाप्या आचरावी, कथा न करा विठोबाची. एक वाक्य सांगू, तुम्ही स्वर्गाला जात नाही, तुम्ही नरकाला जात नाही, तुम्ही वैकुंठाला जात नाही, तुम्ही कुठेच जाऊ नका, घरात नीट राहा. प्रश्न संपला. देवी गुप्त. आता तुम्हाला देवी प्रसन्न झाली. बरं देव, हा आता तुम्हाला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल, भक्ता ए भक्ता, झाडाचे हाल करू नको, मोकळा बोल, मोकळा बोल. झाडाचे हाल करू नको, हाल करून घेऊ नको भक्ता. बोल भक्ता बोल. 9,000चा बोकड तो मला कापला, आणि मला फक्त खूर वाहिले रे भक्ता, खूर वाहिले. मला तो मुंडी का वाहिली नाही भक्ता? अरे मला का मुंडी चालत नव्हती का? मला मागून कळलं तो मला खूर का वाहिले भक्ता, ते शिजत नाही रे भक्ता. ते जर शिजले असते तर तो मला वासावच मारला असता भक्ता. तो 10 दिवस गणपती बसवला, आणि शेवटच्या दिवशी तू प्याला मला बुडावलं भक्ता, तुझं वाटूनच होणार. मग आता फक्त तुम्हाला प्रश्न विचारतो, देव तुम्हाला 3 गोष्टी मी देणार आहे, तुम्हाला दिल्या, तुम्हाला देतो. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? पटकन बोला. मोक्ष. मोक्ष जर मिळाला तर सुख भोगता येणार नाही. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. मोक्ष सुख हनु लाता. तुम्हाला मोक्ष नको. तुम्हाला जर मुक्ती दिली तर ह्या देहात पुन्हा भजन करता येणार नाही, म्हणून मुक्ती नको. आणि तुम्हाला जर सिद्धी दिली, हात लावीन तिथं सोनं. पप्याच्या आईलाच हात लावला, हाती हा
बाबा आई झाली सोन्याची. ऐका आता मग 6 वाक्य ऐका. मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको, वैकुंठ नको, नरक नको, स्वर्ग नको, फक्त मला तुझी संगत हवी आहे. आणि ती संगत पाहिजे ना. माझं देवाकडे काही मागायचं नाही, मी सांगतो तसं मागायचं. असं काही माग काय करू देवा, कानपाड बोलून काय करू, काय करू देवा, पोरीच लगीन जुळणं, भाकर गिळणं, मग पिठलं खाय. काही लोक म्हणतात काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले तुला बुटाना हाणू का, तुला बायको मॅच द्यायची. डोक्यात पाणी झालं जाणार. सगळ्या माणसांनी आजपासून 5 मिनिटाचं एक काम करायचं. महिला पुरुष पोरी सोरी सगळे पखवादे बिखवादे टाळकरी महाराज बिराज सगळं 5 मिनिटं देव घरात बसायचं रोज. महिला मंडळ यावर्षी नगर नारायणाच्या जन्मभूमीत सप्ताह झाला. माझे 2 काम ऐकाल. महाराज म्हणून नाही, महाराज मरून द्या तिकडे, तुमचा मुलगा म्हणून ऐकाल. एक, तुमच्या घराभोवती जेवढी मोकळी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावा. तुळशी लावा. जितक्या तुम्ही तुळशी लावाल तितकी हवा स्वच्छ मिळेल आणि तुम्ही निरोगी व्हाल. कारण ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळशी आहे. आणि दुसरं काम करा, तुमच्या देवाऱ्यात कोणते देव असू द्या, मला काही घेणं नाही त्याच्याशी, पण देवाऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा. आणि ज्ञानेश्वरीच्या आठवड्यातून एकदा फडकं बदलीचा. एक बसलेल्या लोकांना तळतळीने सांगू, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. आणि माहिती म्हणून सांगतो तुम्हाला, पटणार नाही, वारकरी ग्रंथ माणसावर कृपा करतात. यायचं काय काम होतं का, यायची घाईन, जेवायची घाईन, जायची घाईन. आता जर मधून एखादं उठलं ना, मी तुमच्यापेक्षा मला कष्ट जास्त आहे ना. ग्रंथ सुद्धा माणसावर कृपा करतात. तुमचं काय मत आहे? देवाऱ्यात ज्ञानेश्वरी ठेवा. झालं पाहिलं. आता गाडी मागायची नाही, बंगला मागायचा नाही, मग देवाकडे काय मागायचं? त्याचं उत्तर आहे, तुम्ही सगळे जण मागणारे सुख. आता आम्ही तरफडतोय सुखासाठी, तुम्ही तरफडत्या सुखासाठी. गाडी, बंगला, पप्या, गुड्डी, पंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर, फिटर, एअर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोंद्या, बकर, अंडे, लाटणं, फळफळ, ठोकणी, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वर्गळ, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, खांड, खुंड, बोंबल, सुकट, अंड, टारपाल, नदी, सुख. मग देवाशी 2 मिनिटं बोलत जायचं रोज. सगळ्या महिला पुरुषांनी बोल शिंगारे देवाशी. शाळेत जातो ना, आजपासून नियम, तुम्ही 2-3 जण पोरं आई वडिलांच्या पायाला हात लावल्याशिवाय शाळेत जायचं नाही. सुरू झालं नक्की. रोज दप्तर टांगलं की आईचं दर्शन, वडिलांचं दर्शन शाळेत. उद्यापासून फायनल. पुढच्या सप्त्याला मी आल्यावर चौकशी करीन मला. सगळ्या पोरांनी. आणि लय देव सोडीत बसायचं नाही. कवर आहे खाजव येत नाही तिकडेच टिपका. याचे देव बिव सोडीत नाही बसायचे. काही लोक भाकरी का, हे नियम नाही का. रात्रंदिवस विठ्ठल चिंतन ही सेवा. नाही काय देवपूजन. आता हे तुमचे माझे वारकऱ्यांचे हरिभा. आता हे आपले कीर्तनाला टाळकरी असतात, हे काकड्याला उठत नाही. काकडालाही दुश्मन त्यांचा. त्यांना विचारलं का कीर्तनाला रात्री उभे नव्हते. काकड्याला जे असतात ते कीर्तनाला टाळ घेत नाहीत. आपल्याला काकडा करावा लागतो ना. काकडा करतो म्हणजे तुझा देवाचा काही हगाम आहे का? आम्ही चोरबीर आहे, आम्हाला काकडा कळत नाही. 1.5 किलो गुळ खातो, एकच गवळण म्हणतो, आणि ती गवळण उरफाटी म्हणतो. डोळे मारीत राहता झाले. अरे मोडीत चाले राजा, डोळे मारीत कुठं